नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मार्च 2025 मासिक राशी भविष्य. सिंह राशी. शनी, राहू आणि केतूच्या गोचरने या महिन्यात अनुकूलता मिळण्याची अपेक्षा नाही. अर्थात या महिन्यात अनुकूल परिणाम देण्याची जबाबदारी तुमच्यासाठी सर्वात अधिक मंगळावर राहील. यानंतर शुक्रही तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अनुकूलता देण्याचा प्रयत्न करतील. मार्च मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही प्रमाणात संघर्षाने भरलेला कमजोर राहू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह सूर्य या महिन्यात सप्तम आणि अष्टम भावात गोचर करेल. सूर्यासाठी ह्या दोन स्थिती ठीक नाहीत. तथापि मंगळाचे गोचर या महिन्यात तुमच्यासाठी बरेच चांगले परिणाम देऊ शकतात. बुधाचे गोचरही या महिन्यात तुमची काही विशेष मदत करू शकणार नाही. बृहस्पतीचे गोचरही अधिक अनुकूलता देण्यात असमर्थ राहू शकते. तथापि शुक्राचे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. उपाय: या महिन्यात मीठ कमी खा आणि रविवारी मीठ अजिबात खाऊ नका. कन्या राशी. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह या महिन्याच्या सप्तम भावात नीच अवस्थेत राहील. बुधासाठी ही स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. सूर्य महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात अनुकूल तर दुसऱ्या हिस्स्यात कमजोर परिणाम देऊ शकतो. मंगळ चांगले परिणाम देऊ शकतो तर बृहस्पती तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. शुक्रानेही या महिन्याची अनुकूलता चांगली राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. शनी ग्रहाची अनुकूलता परिणाम देणारी प्रतीत होत आहे, परंतु राहू केतूच्या द्वारे कमजोर परिणाम मिळू शकतात. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की मार्च महिना तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देणारा राहू शकतो. काही विशेष परिस्थितीमध्ये चांगले परिणाम काही प्रमाणात उत्तम राहतील. मार्च मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी मिळता जुळता किंवा सामान्यपेक्षा अधिक चांगला राहू शकतो. उपाय: काळ्या गाईला गव्हाची पोळी खाऊ घाला. तूळ राशी. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र या महिन्यात राहील तर उच्च अवस्थेत परंतु 6व्या भावात राहील. अशा प्रकारे शुक्र तुम्हाला उत्तम परिणामही देऊ शकेल. सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात कमजोर तर दुसरीकडे अनुकूल परिणाम देऊ शकते. मंगळाचे गोचर नवम भावात असण्याच्या कारणाने काही विशेष सपोर्ट देणार नाही. बुध ग्रहाचे गोचर 6व्या भावात होण्याच्या कारणाने अनुकूल सांगितले जाईल. बृहस्पती 8व्या भावात असण्याच्या कारणाने कमजोर आहे, परंतु दशम भावाचा स्वामी चंद्राच्या नक्षत्रात असण्याच्या कारणाने कधी कधीही चांगले परिणाम देऊ शकतात. शनी पंचम भावात असण्याच्या कारणाने अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहील. राहूकडून काही चांगल्या परिणामांची अपेक्षा केली जाऊ शकते, परंतु केतू अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहील. मार्च मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार हा महिना तुमच्यासाठी मिळते जुळते किंवा चांगल्या प्रमाणातील परिणाम देऊ शकतात. अशा प्रकारे अधिकतर ग्रह या महिन्यात कमजोर परिणाम देतील. मार्चच्या महिन्यात तुम्हाला अधिक अंशी मिळते जुळते परिणाम मिळतील. उपाय: नियमित गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करा. वृश्चिक राशी. बृहस्पती या महिन्यात तुमच्या सप्तम भावात चंद्रमाच्या नक्षत्रात राहील. अशात बृहस्पती तुम्हाला पूर्णतः अनुकूलता देण्याचा प्रयत्न करेल. मार्च मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार
हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही जादा मेहनत घेणारा आणि मिळते जुळते परिणाम देणारा राहू शकतो. तथापि हे परिणाम उत्तमपेक्षा थोडे चांगले असू शकतात. मंगळाने आपल्याला काही विशेष सपोर्ट मिळण्याची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. सूर्यग्रहाचे गोचर या महिन्यात 4थ्या आणि 5व्या भावात राहील. अर्थात बुधही तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहील. राहू पंचम भावात कमजोर सांगितला जाईल, परंतु गुरूच्या नक्षत्रात असण्याच्या कारणाने काही बाबतीत चांगले परिणामही देऊ शकते. याला कमजोर परिणाम देणारे आपण मानू शकतो. केतूच्या लाभ भावात सूर्याच्या नक्षत्रात राहाल. केतू तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला मार्च 2025 हा महिना मिळते जुळते परिणाम देणारा देऊ शकतो. उपाय: मंदिरात गूळ आणि चण्याची डाळ दान करा. धन्यवाद.